नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जो अपन सिम डालने वाले वो मीटर बिठाने चाहिए। दूसरा बात, महाराष्ट्र में नियम अलग अलग हो रहे। पूरे विदर्भ में जो मुख्यमंत्री का एरिया, ऊर्जा मंत्री का, मराठवाड़े में प्रीपेड मीटर, जो स्मार्ट प्रीपेड मीटर बिठा रहे नहीं। पुणे में विरोध की पब्लिक ने, वहाँ के जो है तो महावितरण ने उसको स्टे दिया है। तो हम भी चाह रहे सर, जो मुहिम चालू है अभी मुकुंदवाड़ी में, हरसुल में आपने जो स्मार्ट प्रीपेड मीटर बिठा रहे उसको तात्पुरता जो है तो भी प्रीपेड मीटर नहीं है, स्मार्ट है ना, स्मार्ट वही बोल रहा हूं, स्मार्ट मीटर है। इसमें आपको जो बिल है वो आपका मीटर जो महीना भर आप यूज करते हो उसके बाद ही आपको बिल आएगा, उसके बाद ही आपको पैसा भरना है। इसलिए वो ऑप्शन दिए ना, उसमें विश्वविद्ता है कि जैसा मैं बोला कि रीडिंग ऑटोमेटिकली फेच होगा, पहली बात। दूसरी बात यह है कि अभी मुझे सप्लाई अगर कोई बिल नहीं भरता है, 6-6 महीने 7-7 पर लोग बिल नहीं भरते, आपको मालूम है, उसको कनेक्शन कट कर सकते हैं। हम यहाँ से बैठे बैठे उसका कनेक्शन आप देखो सर, ऐसा देखा जाए जहाँ पर लाइट बिल पूरा भरा जाता है, वहाँ भी लाइट नहीं ना सर, नहीं वो टेक्निकल जवाबदारी है पठान साहब। विदर्भ में क्यों ये प्रीपेड मीटर बंद, ये बिल बिठा रहे, पुणे में क्यों बंद कर, ये आपका सवाल है ना। तुम्हारा तो लोग बांध दे टेक्निकल जॉब, और अपन जहाँ रेट किसके कारण होता है, जो 6-6 महीने 7-7 भर बिल नहीं भर रहे आए ख्याल में, जो साल भर बिल नहीं भर रहा, 2 साल हो गया बिल नहीं भरा है, उसका मीटर निकाल रहे हैं, वो डायरेक्ट यूज कर रहा है, तो उसका भुर्दंड किसके ऊपर जाता है? कंप्लेन कर सकते वो चल रहा है ना, उसका फेवर करने नहीं आए सर। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे जे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत त्याला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाचं निमित्त असं होतं की आज औरंगाबाद शहरामध्ये प्रीपेड मीटर बसवण्याचं जे काम सुरू झालेलं आहे, ते पण स्मार्ट मीटर बसवण्याचं काम जे सुरू केलं आहे ते फार लोकांना, आम जनतेला त्रासदायक ठरणार आहे। त्याच्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे सर्व वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत आम्ही निवेदन दिलं आणि हे निवेदन इथले जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। आणि याच्यात आम्ही एकच सांगितलंय की आपण त्वरित हे जे काही चालू आहे स्मार्ट मीटर बसवण्याची जी कारवाई सुरू केलेली आहे आपण ती त्वरित थांबवावी। आणि सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे, आज शहरामध्ये जसं प्रकाश भाऊंनी सांगितलंय की रस्त्यांमध्ये खांब पडले तसेच आहेत, खांब झुकलेले आहेत, डिप्या उघड्या पडलेल्या आहेत, तार जे आहेत ते लोंबकळत आहेत। हे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते पहिले सोडवावेत, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही स्मार्ट मीटर लावायचे आहे त्याच्या बाबतीत विचार करावा, कारण की हा जो विषय आहे फार गंभीर विषय आहे। आणि काँग्रेस पक्षाचं सरकार या राज्यामध्ये असताना आम्ही कधीही स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर लावण्याचा कधीही निर्णय घेतला नव्हता, कारण की हा निर्णय हे आम जनतेला भुर्दंड बसवणारा निर्णय आहे। त्यासाठी आमची ह्या प्रशासनाला, MSEB म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला विनंती आहे की आपण हे तात्काळ थांबवावं, नाहीतर लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्ष एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या शहरातील वार्डापासून सुरू होईल आणि एक फार मोठं जनआंदोलन आम्ही करणार आहोत।